आज करायला घेतल्या होत्या ज्वारीच्या भातुड्या आणि ज्वारीच्या भातुड्या तुम्हाला सांगते एवढ्या सुंदर झालेल्या होत्या आणि एवढे मस्त झालेल्या होत्या. आणि कसं असतं, आपण एखाद्या गोष्टीची मेहनत घेतो, मग उन्हाळी सामान असो, तिखट करणं असो, घरातल्या कुठल्याही गोष्टी असो, त्या करायला आल्या का म्हणायचं, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला घरामधली करायला आली का मग आपण काय ठरतो, सुगरण ठरतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक गोष्ट जमत असेल, समजा व्हेज असो, नॉनव्हेज असो, उन्हाळी सामान असो, तिखट असो, तर गृहिणी ही परफेक्ट असते असं मला वाटतं. तर असंच झालं आज. कारण मला आठवत नाही की मी कधी ज्वारीच्या भातुड्या केल्या असतील स्वतः. तर ह्यावेळेस स्वतः सगळं हे केलेलं आहे आणि सगळं म्हणजे थोडंफार विचारलं बरं का, असं काही परफेक्ट मला सगळं येतं असं नाही. तर थोडंफार विचारतच हे सगळं केलं होतं. तर हे सगळं ना आता मीच सगळं केलेलं आहे. मी केले आहे म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या डोक्याने सगळं केलेलं आहे. तर तुम्हाला सांगते, ज्वारीच्या भातुड्या आणि ज्वारीच्या कोंड्याच्या ज्या केलेल्या त्यासुद्धा ना खूप सुंदर भातुड्या झाल्या होत्या आणि आणि टेस्ट अप्रतिम. आणि कसं असतं, आपण ज्यावेळेस भातुड्या वगैरे करतो ना, त्यावेळेस थोड्याच वाळल्या तर आपण लगेच त्या तळून बघतो कशा लागतात, काय लागतात. तर तसं आम्ही केलं होतं. तर तळून बघितलं, खूप सुंदर लागत होते. तर अजून पाहिजे एवढ्या अशा वाळलेल्या नाहीत, ओल्या आहेत आणि कुरड्या ह्या सुद्धा छान झालेल्या आहेत. तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये ह्याची ती सांगते की काय काय मी केलं होतं. तर 5 दिवस ज्वारी भिजायला टाकलेली होती आणि 5व्या दिवशी ती काढून निथळायला ठेवली होती. आणि थोडीशी ओली असेल ना, पाणी सगळं निथळून गेल्यानंतर थोडासा ओलावा राहतोच, त्यावेळेस ती मिक्सरला दळायला घ्यायची. आणि मिक्सरला दळून नंतर मग ते आपल्याकडे सूप नसेल तर तुम्ही चाळून नंतर अशी फॅनच्या ह्याला धरून तो चौथा साईडला आणि ते पीठ साईडला असं करायचं. म्हणजे आधी सगळं चाळून घ्यायचं आणि जे चाळून शिल्लक राहिलेलं असतं ते तुम्ही हवेला धरून ते चौथा साईडला आणि पीठ साईडला करायचं. थोडंच ते राहिलेलं असतं आणि नंतर चौथ्याच्या वेगळ्या आणि पिठाच्या वेगळ्या भातुड्या होतात. आणि आम्ही आज ठरवलं होतं की गॅस तर आम्हाला मिळालेलाच होता, पण ठरवलं होतं की गॅस खूप लागेल म्हणून आम्ही बाहेरच चूल पेटवलेली होती. तर बाहेर जिथं जवळ वरती घालायच्या आहेत ना, तिथं चूल पेटवलेली होती आणि तिथंच करायला घेतलं होतं. आणि जे पीठ केलेलं असतं त्याच्यामध्ये संध्याकाळी पाणी ओतून ठेवायचं, त्यामुळे लाल निवळी वरती येते आणि पीठ खाली बसतं. आणि सकाळी उठल्यानंतर आपण 2-3दा ते पाणी ओतून काढायचं, पाणी ओतायचं. म्हणजे आपण करायला घेईपर्यंत 2-3दा ती प्रोसिजर झाली पाहिजे की वर जे पाणी आलेलं असतं लाल, ते सगळं निघून जातं. म्हणजे जास्तीत जास्त पांढऱ्या भातुड्या होतात. आणि चौथासुद्धा तसाच मी भिजायला टाकलेला होता. तर आज चूल पेटवली, चुलीवरच करायला घेतलेलं होतं सगळं. आणि पाणी भरपूर गरम करायला ठेवलेलं होतं. आणि भरपूर गरम करायला ठेवलेलं होतं, कारण लागेल असं आपल्याला ते ओतायला येत. तर आता भातुड्या वगैरे करायला घेतली. तर असं पीठ सरभरीत म्हणजे असं म्हणजे शिजलेलं कसं ओळखायचं. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, ते पीठ टाकायचं आणि ज्यावेळेस ते पीठ त्या पाण्यात फसकटत नाही त्यावेळेस म्हणायचं हे पीठ शिजलेलं आहे. ते आहे असाच गोळा राहिला पाण्यामध्ये का म्हणायचं ते पीठ शिजलेलं आहे. आणि तसं नसेल तर पूर्ण ज्वारीच्या पिठाला पूर्णवरती अशी साय येते शिजून त्यावेळेस म्हणायचं की हे पीठ शिजलेलं आहे. तर भातुड्याचं पीठ खूप छान झालेलं होतं. तर आम्ही वरतीच गेलो होतो घालायला. तर छान भातुड्या येत आणि जेवढं तुम्ही गरम गरम पटपट घालून घ्याल तेवढं त्या पटकन होतात. आणि थंड झाल्यानंतर मात्र ते असं हळूहळू घट्ट यायला लागतं, त्याच्यामुळे पटकन घालून घ्यायचं. जेवढी फास्ट प्रोसिजर तुम्ही करचाल तेवढं ते चांगलं म्हणजे पटकन आपल्याला उरकतं. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला उरत नाही. आणि कोंडा राहिला होता ना, त्या कोंड्याच्या पण केलेल्या होत्या. तर म्हटलं कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, तर म्हटलं कोंड्याच्या पण करून घ्यायच्या. तर त्याला तेल, लाल तिखट, जिरी आणि लसूण टाकलेला होता फोडणीला. आणि पाणी ओतलं. म्हणजे पाणी त्या ज्वारीच्या भातुड्याला आपण कसं पाणी गरम करतो तसंच त्याला पाणी गरम झाल्यानंतर हा चौथा ओतायचा असतो. तर आता ह्या चौथ्याच्या एवढ्या झालेल्या आहेत. तर ज्वारीच्या एवढ्या झालेल्या आहेत आणि चौथा आता एवढा म्हणजे चौथ्याच्या एवढ्या झालेल्या आहेत. तर चौथ्याच्या सुद्धा खूप छान झालेल्या आहेत. खूप छान पीठ शिजलेलं आहे. तर आता ह्या पण मी घालून घेते पटकन. साधारण 7 वाजलेल्या होत्या. सूर्य छान आलेला म्हणजे छान वरती आलेला होता
आणि उन्हाळी सामानामध्ये आपण जेवढ्या लवकर हे सर्व करू ना तेवढा म्हणजे ऊन खूप पडत आहे आणि उन्हाळी सामानामध्ये पटकन अगोदर हे करून घेतलं ना मग आपल्याला बाकीचं सुचतं. कारण घरामधलं जरी आपण काही जरी करायला घेतलं तरी आपला स्वयंपाक कुठं जात नाही. तर हे सगळं करून आता स्वयंपाकाला वगैरे जायचं होतं. तर भातुड्याचं पीठ छान शिजलं ना, भातुडी चिरत नाही म्हणजे तुकडे पडत नाही. तर जेवढं तुम्ही छान पीठ शिजवाल म्हणजे शेवटी मंद आचेवरती बराच वेळ शिजू द्यायचा. खूप खूप फुल ताव ठेवायचा नाही. कारण काय होतं खाली चिटकलं का त्या भातुड्याच्या पिठाला वास लागू शकतो. त्यामुळे एकदम काळजी घ्यायची आणि जेवढं तुम्ही जास्त चांगलं मेहनतीने हे करसाल ना तुमचं हे खूप म्हणजे भातुड्या कुरड्या काही असो छान होणार. फक्त एवढंच की छान शिजवायची मेहनत. तर आता वाळून अशा झालेल्या आहेत. आणखीन 1-2 ऊन ह्याला द्यायचं आहे. तर अशा ज्वारीच्या झालेल्या आहेत आणि कोंड्याच्याही अशा झालेल्या आहेत. चला तर मी माझा ब्लॉग इथेच संपवते. चलो बाय.